असं देखील गौप्यस्फोट आता अजित पवारांनी केलेला आहे। बघूयात नेमक्या हालचाली काय काय होत आहेत या राजकीय। पण बघूयात दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते असलेले राहुल नार्वेकर यांनी अखेर आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। त्यांना आज मावळमधून उमेदवारी देखील देण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला। पक्षांतर्गत राजकारणामुळे आपण शिवसेना सोडल्याचं यावेळी नार्वेकर यांनी सांगितलं। पक्षात घुसमट होत होती। विधान परिषदेसाठी जी आता निवडणूक झाली ज्याच्यात आपल्याला शिवसेनेत कुणीच मदत केली नाही आणि नेतृत्वानं त्याची दखलही घेतली नाही असा आरोप यावेळी राहुल नार्वेकर यांनी केलाय। मावळच्या जागेच्या बद्दल बरीच चर्चा चाललेली होती। ती चर्चा आज आता दुलवडीच्या निमित्तानं त्या ठिकाणी संपलेली आहे आणि आज राहुल नार्वेकरांना त्यांच्या उरणमध्ये असणारा एकंदरीत काम आणि ह्या सगळ्याचा विचार करून पक्ष नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। उच्च शिक्षित उमेदवार, डबल ग्रॅज्युएट उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांनी त्या मावळ लोकसभा मतदारसंघाची आत्ताचे सिच्युएशन लक्षामध्ये घेता निर्णय घेतला। आणि या संदर्भात राहुल नार्वेकर यांच्याशी बातचीत केली आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी। आपल्या सोबत राहुल नार्वेकर आहेत। राहुलजी, तुम्ही तुमच्या विधान परिषदेचा अर्ज का मागे घेतला? मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यानंतर मातोश्रीवरनं तुम्हाला माघारी उमेदवारी घेण्याचा आदेश आला आणि तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला, खरं आहे का? विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जेव्हा माझी उमेदवारी घोषित झाली त्यानंतर अगदी सर्वपणाला लावून मी तयारी केली। ती तयारी करत असताना मला बरंचसं यश मिळालं इतर आमदारांचं समर्थन मिळण्यासाठी। पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की पक्षातलीच काही लोक माझ्या विरोधात मला कसं पराभूत करता येईल ह्याच्यासाठी मेहनत करतायत, तेव्हा ही बाब मी पक्षश्रेष्ठीकडे सांगितली। त्यांना मी रात्री 11:30 वाजता सेनाभवनमध्ये होतो 12 तारखेला। तिकडनं उद्धव साहेबांपर्यंत पण ही गोष्ट कळवण्यात आली आणि पक्षश्रेष्ठींचा संपूर्ण ह्याच्यात कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर जेव्हा एकूण स्थितीचा विचार केल्यानंतर पक्षाने जेव्हा उचित समजलं विड्रॉ करायचं तेव्हाच मी विड्रॉ केलं। मी काय स्वतःहून किंवा न विचारता अंधारात ठेवून विड्रॉ केलं असं अजिबात बरोबर नाहीये। आणि ह्या बाबतीबद्दल अनिल देसाईजींनी सांगितलं आहे ना, त्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी क्लिअरली सांगितलं पक्षाला विचारूनच केलं गेलं। राहुलजी, तुम्ही 4 वेळा म्हणजे 2 वेळा विधान परिषदेला, एकदा राज्यसभेला आणि पुन्हा विधान परिषदेला 4 वेळा शिवसेनेकडून अर्ज भरले आणि 4ही वेळेस तुम्ही अर्ज माघारी घेतले। प्रत्येक वेळेस दुसरे नार्वेकर तुमच्या आड आले? कोण आड आले कोण आड आले नाही हे पक्षाला सांगितलंय। आणि एवढंच वाईट वाटतं की तरुण सुशिक्षित पिढीला जिथे प्रोत्साहन देऊन सभागृहांमध्ये किंवा समाजकारणाचं काम करायची संधी मिळायला पाहिजे किंवा समाजात काम करायची संधी मिळायला पाहिजे, तसं असताना त्यांचं पाय खेचण्याचं काम जर पक्षातले काही त्यांच्याकडे पद पण नाही अशी लोक जर करणार असतील आणि त्यांच्यावर कुठची कारवाई होणार नसेल तर दुर्दैवी आहे। आता तुम्ही शिवसेना सोडलेली आहे तरी सुद्धा तुम्ही नाव घ्यायला का घाबरता? मी अजिबात घाबरत नाही। मी थोडी नैतिकता पाळतो, हाच फरक आहे। आणि त्या नैतिकतेच्या आधारावर मी तुम्हाला आजही सांगतो, आज मी नाव घेत नाहीये कारण मी त्या पक्षात नाहीये। त्या पक्षात 15 वर्ष मी काम केलंय, त्यामुळे असं कुठचंही कृत्य करू इच्छित नाही ज्यांनी कोणाचंही नुकसान होईल किंवा पक्षाचं नुकसान होईल। पण तुम्ही हा प्रश्न पक्षाला विचारा आणि तिकडनं बरोबर उत्तर जर मिळालं नाही तर मी सगळी नावं घेईन। तुम्ही आता असं म्हणालात की ते शिवसेनेचं काम करतात पण त्यांच्याकडे शिवसेनेचं पद नाहीये। झालं ना, तुम्हाला समजलं आता आणि काय सांगायचं? अगदी बरोबर आहे, तुम्हाला समजलेलं आहे असं ते म्हणतायत। त्यांचा रोख हा मिलिंद नार्वेकर यांच्याकडे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई। आणि राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आज निदर्शनं केली। युवा सेनेच्या